नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या फूड स्टार चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर मग आजच्या नवीन रेसिपीला आपण सुरुवात करू. आज आपण भरलेली मिरची फ्राय बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे मिरच्या घेतल्या आहेत. मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या आहेत 2 ते 3 वेळा. आता आपल्याला मिरची भरण्यासाठी मसाला तयार करायचा आहे. पण मसाला तयार करायला घेऊ. इथे मी शेंगदाणे घेतले. शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला थोडे. मी भाजून घेते. इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे. आता मी इथे शेंगदाणे भाजायला घेते. शेंगदाणे आपल्याला थोडेसे गरम करून घ्यायचे आहे. आता आपले हे शेंगदाणे भाजले आहेत. हे बघा, मी काढून घेते. आता इथे मी तीळ घेतले आहे. तीळ सुद्धा भाजून घ्यायचे आहेत. थोडेसे गरम करायचे, जास्त नाही असे. हे तीळ पटकन भाजले जातात, त्यामुळे थोडेसे गरम करून घ्यायचे. आता मी गॅस बंद करते. आता मी इथे थोडं बेसन घेतलं आहे. बेसन सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे. थोडंसं भाजून घ्यायचं, गरम करून घ्यायचं आपल्याला हे बेसन. आता आपलं हे बेसन भाजून झाले आहे. मी गॅस बंद करते आणि बेसन मी वाटीमध्ये काढून घेते. आता आपले हे भाजलेले शेंगदाणे आहेत आणि तीळ मिक्सरच्या भांड्यात घेऊन हे बारीक वाटून घ्यायचे आहेत. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यामध्ये शेंगदाणे घेते आणि हे तीळ पण सुद्धा घेते. आता मी हे बारीक वाटून घेणार आहे. इथे मी शेंगदाणे आणि तीळ बारीक वाटून घेतले आहेत. आता मी हे सर्व ह्याच्या भांड्यामध्ये काढून घेते. जे आपण वाटून घेतले आहेत ते शेंगदाणे आणि तीळ. तर आपल्याला याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत. याच्यामध्ये धना पावडर घेतले आहे, नंतर जिरा पावडर घेतले आहे अर्धा चमचा, पाव चमचा चाट मसाला घेतला आहे. आता हे बेसन घेतलं आहे जे आपण भाजून घेतलं होतं ते. लाल तिखट घेतलं आहे. लाल तिखट आवडीनुसार घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. हळद घेतले आहे. आता सर्व मसाले ॲड करून झाले आहेत. आता हे सारण आपल्याला चांगलंसं मिक्स करून घ्यायचं. सगळे मसाले एकजीव झाले पाहिजे तसं. आता हे मसाले चांगले मिक्स करून झाले आहेत. आता आपल्याला मिरची चिरून घ्यायची आहे. आता आपण हे मिरची चिरून घ्यायची आहे. तर मी ह्या मिरच्या चिरून घेते. मिरचीला असा चीर द्यायचा आहे मध्ये, अशा प्रकारे. आणि याच्यातल्या बिया जेवढ्या निघतील तेवढ्या काढून घ्यायच्या. अशा प्रकारे सर्व मिरचीतून मी या बिया काढून घेते. आता मिरचीला आतमध्ये थोडंसं असं मीठ लावून घ्यायचं आहे, त्यामुळे मिरचीला चव येईल. आता मी सर्व मिरचींना असंच मीठ लावून घेते. आता मीठ लावून घेतलं आहे सर्व मिरचीला. आता आपल्याला सारण भरून घ्यायचं आहे.
चांगलं असं घट्टसर सारण भरून घ्यायचं आहे, अशा प्रकारे. तर मी अशाच सर्व मिरची भरून घेते. बाकीच्या उरलेल्या मिरच्या मी अशाच भरून घेते. इथे आपल्या सर्व मिरची भरून झाल्या आहेत. आता आपण फ्राय करायला घेऊ. इथे मी कढई गरम व्हायला ठेवली आहे. कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे, थोडंसं जास्त नाही घ्यायचं आहे, 1 ते 2 चमचे घ्यायचे. तेल चांगलं असं पसरवून घ्यायचं कढईला. मिरची फ्राय करायला सोडायची आहे तेलामध्ये. त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आणि एक वाफ काढून घ्यायची. नंतर आपण पलटी करू. आता आपल्याला मिरची पलटी करायची आहे. सर्व बाजूने आपल्याला मिरची एकसारखीच भाजून घ्यायची आहे. तर आपण दुसऱ्या साईडने पलटी करू. मस्त अशी खरपूस चांगली भाजून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला ही मिरची फ्राय करून घ्यायची आहे सर्व बाजूने. आता आपल्या मिरच्या फ्राय झाल्या आहेत, मी काढून घेते. छान अशा सुंदर खरपूस अशा फ्राय झाल्या आहेत. मस्त अशा गरमागरम चटपटीत खरपूस अशा आपल्या या मिरची फ्राय तयार झाल्या आहेत. मिरची हा पापड, लोणचं याचबरोबर मिरची फ्राय हा आपल्या जेवणाची चव वाढवणारा पदार्थ आहे. त्यासाठी तुम्ही मिरची फ्राय नक्कीच ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.